हॅलो फ्रेंड्स, कसं वाटलं? लईच वंगाळ वाटलं ना? आपलं रोजचंच बरं आहे. नमस्कार मंडळींनो. तर मित्रांनो, आज जी स्टोरी आपल्या चॅनलवर आलेली आहे, ही स्टोरी आलेली आहे संगमनेर या जागेहून. आणि स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे आदेश भुजबळ असं. आता ही स्टोरी त्यांच्या लाईफमधली सत्य घटना आहे. आणि कसं आहे ना, माणसाच्या लाईफमध्ये अशा खूप काही घटना घडतात, बट त्या घटना प्रत्येकाला सांगावं अशा नसतात. कारण की काही माणसं समजून घेतात आणि काही माणसं समजून घेत नाहीत. तर काही माणसं म्हणतात की हा वेळा झाला आहे, तर काही माणसं म्हणतात फेकतोय साला. अशा प्रकारे अलग अलग लोक बोलतात. बट आपल्या या चॅनलवर अशाच आडम दिडम थोडम धाडम गोष्टी आपण शेअर करत असतो. जसं की भूताच्या, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजच्या, अशा गोष्टी, ज्या गोष्टी माणसाला वाटतं की त्या अस्तित्वामध्ये नाहीत, अशाच गोष्टी आपण आपल्या चॅनलवर शेअर करतो. तर आजची गोष्टसुद्धा आदेश भुजबळ यांनी आपल्याला पाठवलेली आहे. तर चला उशीर न करता या गोष्टीला हळूच सुरुवात करूयात. मंडळी, गोष्ट आहे दोन मित्रांची. एकाचं नाव आदेश असतं आणि एकाचं नाव सतीश असतं. आदेश हा संगमनेरचा राहणारा आणि सतीश हा साकूरचा राहणारा. या दोन्ही मित्रामधलं जे डिस्टन्स असतं ते असतं 39 ते 40 किलोमीटरचं. आणि दोघंही मित्र एकमेकासोबत खूप चांगले राहतात आणि त्यांची मैत्री खूप चांगली असते. पण रोजरोजच्या कामामुळं, रोजरोजच्या किटकिटीमुळं, रोजरोजच्या जॉबमुळं त्यांना एकमेकांना टाईम देता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी असा एक प्लॅन केला की आपण एक दिवस निवडूयात आणि त्या दिवसामध्ये आपण कुठंतरी फिरायला जाऊयात. आता दिवस कोणता निवडायचा? नॉर्मली जे जॉब करतात मुलं ते तर रविवारच निवडतात. तर तसंच या दोघांनीसुद्धा रविवार हा दिवस निवडला. बट कन्फ्युजन या गोष्टीमध्ये होतं की आता फिरायला जायचं आहे कुठं. दोघांनी खूप विचार केला. खूप विचार करून सतीशच्या डोक्यामध्ये एक पॉईंट चमकला. सतीश आदेशला म्हणला की आदेश, एक पॉईंट आहे, एक जागा आहे, त्या जागेवर गेल्याच्यानंतर आपलं मनही शांत होईल आणि असं वाटेल की आपण स्वर्गामध्ये आलोत. आणि आपल्या दोघांना जे सोबत टाईम घालवायचा आहे ते तिथं आपण एकदम आरामशीर आपला टाईम घालवू शकतो. जागा थोडी लांब आहे, बट ओके आहे. 2 ते 3 तासाचा रस्ता आहे. फास्ट गेलो तर जास्तीत जास्त 2 तासामध्ये पोहोचाल आणि थोडं स्लो गप्पा मारत गेलो तर 3 तास आरामशीर लागतील. आदेश म्हणला काही प्रॉब्लेम नाही यार, खूप दिवसाच्या नंतर आपण दोघंजणं एकत्र येऊन गप्पा मारणार आहोत, तर इतकं तर आपल्यात चालणारच ना. तर सतीश म्हणतो, माझ्या गावावरून 150 किलोमीटरवर भीमाशंकर नावाचं देवस्थान आहे. ते देवस्थान आपल्यासाठी एकदम परफेक्ट आहे. एका कामामध्ये 2-3 कामं होतात. एक तर जाण्या येण्यामध्ये आपण दोघंजणं सोबत राहू, दोघंजणं टाईम स्पेंड करू. तिथं गेल्याच्या नंतर आपलं जे विचित्र मन उड्या मारतं ते मनसुद्धा शांत होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देवाचं दर्शन होईल. तर ओके करायचं का? आदेश म्हणला ठीक आहे, ओके करू, तू म्हणशील तसा ओके. दोघेही जण प्लॅन बनवतात रविवारचा. रविवारी 10 वाजता ते निघणार होते. 10 वाजेपर्यंत जो आदेश आहे तो संगमनेरवरून साकूरला येणार होता 10 वाजेपर्यंत. आणि तिथून 10 वाजता ते दोघेही जण निघणार होते भीमाशंकरला. आता 150 किलोमीटरचा तो रन 3 घंटे तर आरामशीर गेले तर लागतात, बट जोरात गेलं तर 2 घंटे लागतील. आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण थोडं स्पीडमध्ये जायचं आणि तिथं रिलॅक्समध्ये जाऊन बसायचं. तर 10 वाजता निघतात आणि 10 वाजता निघल्याच्या नंतर त्यांना भीमाशंकरवर कम्प्लिटली 10, 11, 12च्या दरम्यान त्यांना पोहोचायचं टायमिंग फिक्स असते. जास्तीत जास्त 12:30 ते दोघेही जण निघतात, तर त्यांची गाडी फुल स्पीडमध्ये असते. आता यांनी जो रूट पकडला होता तो रूट असा होता, साकूरवरून आळेफाटाहून घोडेगाव आणि घोडेगाववरून भीमाशंकर असा यांचा रूट होता. तर साकूरवरून निघल्याच्या नंतर कम्प्लिटली 11:45च्या दरम्यान ते आळेफाटा या जागेवर पोहोचले. आणि तिथून लगेच घोडेगाव या जागेवर 12:05 किंवा 12:10च्या दरम्यान पोहोचले असतील. आणि घोडेगावच्या समोर 2 किलोमीटर जाताच त्यांना एक घाट लागतो. आणि जे कार्यक्रम होतो ना त्यांच्यासोबत, तो कार्यक्रम प्युअरली या घाटामध्ये होतो. आता चकवा काय असतो तो इथं आपल्याला कळेल. आता इथं असं म्हणता येईल की देवाचं दर्शन करायला जाताना देवांनीच त्यांना थोडं वाचवलं म्हणून. नाहीतर आज हे दोघंजणं कदाचित समजू शकता ना मी काय म्हणतोय ते. तर हे दोघंजणं आळेफाटाहून निघले. आळेफाटाहून घोडेगाव क्रॉस केल्याच्या नंतर 2 किलोमीटरवर एक घाट आहे. त्या घाटामध्ये पोहोचताच
हे यांची गाडी थोडी घाटामध्ये स्लो झाली. स्लो झाल्याच्या नंतर यांची गाडी जशी जशी घाटानं पळते तसं तसं एक ससा, रानटी ससा असतो ना, तो ससा रोडवर येतो आणि यांच्या गाडीच्या पुढं पळायला लागतो. तो असाच 2-3 मिनिट पळतो आणि हे त्या सशाचं मनोरंजन म्हणून त्याच्याकडे बघतात, त्याचा आनंद घेतात आणि त्या सशाला ओव्हरटेक करून समोर जातात. ओव्हरटेक करून समोर गेल्याच्या नंतर 2-2.5 किलोमीटर आरामशीर जातात. 2-2.5 किलोमीटरच्या नंतर पुन्हा यांना एक घाट लागतो आणि त्या घाटामध्ये उतरतात. त्या घाटामध्ये उतरल्याच्या नंतर तो घाट पण तसाच होता जसा की यांनी मागचा घाट पाहिला होता. तिथून समोर जातात 2-3 किलोमीटर, पुन्हा त्यांना एक घाट लागतो. त्या घाटात यावेळेस पुन्हा तो ससा तसाच रस्त्यावर येतो आणि त्याच पोझिशनमध्ये यांच्या गाडीसमोर पळतो. आता हे पाहिल्याच्या नंतर दोघे थोडेजण कन्फ्यूज झाले, मायला हा ससा लगे पहिल्या घाटात आलता, हा घाट याच्या अगोदरचा पण घाट होता आणि त्याच्या अगोदरचा पण घाट असाच होता आणि हा ससा लगे पहिले होता आणि आता पुन्हा आला. मग त्याच्यातला जो एक मित्र असतो तो म्हणतो की हा ठीक आहे, तसं म्हणावं तर मग हा ससा मधल्या घाटावर भेटायला पाहिजे होता. मधल्या घाटावर भेटला नाही, आपल्याला या घाटावर भेटला. नाही रे, योगायोग असेल काहीतरी. दोघंजण म्हणतात की ठीक आहे, योगायोग आहे, आपण चालले जाऊ समोर. मग दोघेही जण तिथून असा विचार तिथंच सोडतात आणि ते दोघेही जण समोर जातात. समोर गेल्याच्या नंतर 2-3 किलोमीटर पुन्हा जातात. पुन्हा त्यांना तोच घाट लागतो आणि तोच ससा त्यांच्या गाडीपुढं तशाच चालीमध्ये पळतो. आत्ता मात्र दोघांची फाटते. त्यांना वाटतं की भाऊ आपल्यासोबत काहीतरी विचित्र होतं आहे, आपण कितीही समोर गेलो तरीही आपण याच जागेवर येतो आहे. मग यांची जी गाडी आहे, जी स्पीड यांची होती त्याच्यापेक्षाही थोडी स्लो स्पीड केली. आता हे थोडं लक्ष देऊन त्या जागेकडे बघू लागले. आता जे पण समोर जागा येईल ती जागा सेम या जागेसारखी नसावी असं ते अपेक्षा करू लागले. पुन्हा 3 किलोमीटर चालतात. 3 किलोमीटर गेल्याच्या नंतर पुन्हा त्यांना एक घाट लागतो आणि तो घाटसुद्धा याच घाटासारखा असतो. आता मात्र दोघांच्याही अंगाचं पाणी पाणी झालं. दोघांना काय करावं काय नाही हे सुचत नव्हतं. आजूबाजूला बघितलं तर कोणी काळं कुत्रं दिसत नव्हतं, कुठलं वाहन येत नव्हतं. आता हे दोघंजणं थोडे कन्फ्यूज झाले. कन्फ्यूज झाल्याच्या नंतर यांनी देवाचं नाव घेतलं. बाबा महादेवा, आम्ही तुमच्या पाया पडायला येतोय आणि आम्हाला ही अशी अडचण का होते, प्लीज आमचं थोडं निवारण करा. देवाची नाव घेऊन थोडी विनंती वगैरे केली आणि ते दोघंजणं एका जागेवर थांबले त्या घाटामध्येच आणि गाडीवर थोडा वेळ बसले. जवळ असलेली पाण्याची बॉटली उघडली, दोघांनी रिलॅक्स पाणी पिलं आणि शांतपणाने एका जागेवर बसले. एका जागेवर बसल्याच्या नंतर तो जो ससा आहे तो ससा गाडीच्या समोर काही अंतरावर बसून यांच्याकडे बघू लागला. आता यावेळी जेव्हा यांनी त्या सशाकडे बघितलं ते ससा थोडा विचित्रच वाटू लागला. नॉर्मली ससा जसा असतो ना तसा वाटत नव्हता. नॉर्मली सशाचे डोळे थोडे लालसर लालसर असतात, बट या सशाचे डोळे पूर्णपणे काळे असतात. आणि त्या दोघांनी जेव्हा या सशाकडे बघितलं त्यावेळेस यांची जेवढी फाटली होती त्याच्यापेक्षा जास्त फाटली. गाडीवर फटाफट बसले, किक मारली आणि गाडी स्टार्ट केली आणि समोर निघाले. समोर निघाल्याच्या नंतर जो ससा समोर थांबला होता रोडवर तो ससा यांची गाडी स्टार्ट झाली की खाली गेला, रोडच्या खाली गेला आणि नाहीसे झाला. मग थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर यांना 500-500च्या नोटा खाली पडलेल्या दिसल्या. गाडी समोर जाते ना तशा. आता जो समोरचा ड्रायव्हर मित्र आहे तो म्हणजे ड्रायव्हर मित्र नव्हतं म्हणायचं मला, जो गाडी चालवू लागला त्या मित्राला त्या नोटा दिसल्या आणि त्या नोटा दिसल्याच्या नंतर मागच्या मित्राला म्हणतो की यार बघ तिथं नोटा पडलेल्या आहेत. मागचा म्हणतो की यार पहिलेच आपल्यासोबत खूप गडबड झालेली आहे, एकच प्लेस आपल्याला 17 खेप दिसते आणि येते, आपण इथं जर थांबलो तर काय गडबड झाली तर. अशा विचाराविचारामध्ये त्यांनी त्या नोटाच्या गाडी थोडी समोर घेतली, म्हणजे 10 किंवा 12 फूट समोर गाडी घेतली आणि त्यांनी मागं वळून बघितलं तर त्या नोटा तिथल्या गायब. बट यावेळेस ते दोघंजणं त्या घाटामधून सुखरूप बाहेर येतात. आणि एक कमालची गोष्ट, ज्या जागेवर त्यांना 1 वाजता पोहोचायचं असते, जास्तीत जास्त 1 वाजता, ते त्या जागेवर 3 ते 3:30 वाजता पोहोचतात. म्हणजे तुम्ही विचार करा ना, ज्या प्लेसवर त्यांना 2 घंट्यामध्ये पोहोचायचं असतं त्या प्लेसवर ते 5 घंट्यामध्ये पोहोचतात. आणि तिथं गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन वगैरे करतात, देवाची काय म्हणतात त्याला, ते आभार मानतात की बाबा देवा तुमच्यामुळं आम्ही आज वाचलो. आणि हा सगळा प्रकार तिथल्या एका पुजारीला सांगतात. तर ते पुजारी म्हणतात की बाबांनो, तुमच्या पाठीमागं साक्षात महादेव होते त्यामुळं तुम्ही वाचले, नाहीतर तुमचं काय खरं नव्हतं. तर मित्रांनो, ही आहे रिअल स्टोरी आदेश भुजबळ यांनी पाठवलेली. स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशा स्टोऱ्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, एक फोन नंबर दिलेला आहे आणि एक इंस्टाग्राम ID दिलेला आहे. याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता, ज्याच्यावर तुम्हाला
सोपं पडेल त्याच्यावर. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.